मागील पानावरून. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात मी ओंकार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जणांना कॉर्नेलिया सोराबजी यांच्या पुढच्या प्रवासाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. हो, मी सांगणार आहे. आपण मागच्या भागात बघितलं की कॉर्नेलिया सोराबजी यांना पदवीच्या परीक्षेला बसणं किती जिकिरीचं होतं. मुंबई विद्यापीठात त्या काळी महिलांना पदवी परीक्षेला बसू दिलं जात नव्हतं. कॉर्नेलिया यांच्या मोठ्या बहिणीला पण यासाठी अनेक प्रकारे संघर्ष करावा लागलेला होता आणि त्यांनाही असाच नकार मिळालेला होता. पण कॉर्नेलिया यांच्या वडिलांनी आणि कॉर्नेलिया यांनी आता असा चंगच बांधला होता की आपण विविध ठिकाणी पाठपुरावा करू पण हा प्रवेश मिळवूच. आणि त्यांनी तो प्रवेश मिळवला. पण फक्त तो प्रवेश मिळवला नाही तर ती पदवीची परीक्षा सर्वोत्तम मार्कांनी पास झाल्या. कॉर्नेलिया यांचा सगळीकडेच त्यावेळी गाजावाजा झाला. कारण पदवी परीक्षेला सर्वोत्तम गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला त्यावेळी पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं जायचं. सरकारतर्फे त्यासाठी शिष्यवृत्ती दिली जायची. आता साहजिकच आहे कॉर्नेलिया त्यासाठी पात्र ठरल्या होत्या. पण इथंही त्यांना नकार मिळाला. त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही ही पदवी परीक्षा पास झाला असला तरी सुद्धा तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळू शकत नाही. हे सगळं कळल्यानंतर कॉर्नेलिया काही प्रमाणात निराश झाल्या. त्यांच्या मैत्रिणीशी बोलताना त्या म्हणायच्या, वसुधा, बघितलंस ना, मी इतक्या चांगल्या गुणांनी पास होऊन सुद्धा मला ही शिष्यवृत्ती एक स्त्री आहे म्हणून नाकारली गेली आहे. पण मी ठरवलंय, मी माघार घेणार नाही. मला वकील व्हायचंय. मला त्यासाठी पुढचं शिक्षण घ्यायचंय. मला इंग्लंडला जायचंय. अगं कॉर्नेलिया, पण हे तू कसं करणार? इंग्लंडला जाण्याचा खर्च तुला कसा परवडणार? तिथलं राहणं, खाणं, शिक्षण हे सगळं पेलवण्यासारखं नाहीये ग वसुधा. म्हणून तर मी नॅशनल इंडियन असोसिएशनकडे अर्ज केलाय. तिकडून मला काही ना काहीतरी मदत निश्चित मिळेल. कॉर्नेलिया यांनी आता नव्या मार्गांनी प्रयत्न करायचं ठरवलेलं होतं. नॅशनल इंडियन असोसिएशन ही ब्रिटिश महिलांच्या पुढाकारानं स्थापन झालेली संस्था भारतामध्ये स्त्री शिक्षणासाठी काही प्रमाणात काम करत होती. तर या संस्थेतल्या काही ब्रिटिश महिलांनी मिळून कॉर्नेलिया यांच्यासाठी निधी जमवायचं ठरवलं. या चांगल्या कामासाठी त्यांनी हा निधी जमवला आणि कॉर्नेलिया यांना इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डला कायद्याचं शिक्षण घेण्याची संधी मिळाली. अर्थात ही संधी पण त्यांना विनासायास मिळालीच नाही. ऑक्सफर्डला जाणं, तिथं प्रवेश मिळवणं यासाठी पण त्यांना वेगवेगळ्या लढ्याला सामोरं जावं लागलं. तिथं कायद्याचं शिक्षण मिळणं आणि सनद मिळणं यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. 1892 साली बॅचलर ऑफ सिव्हिल लॉची परीक्षा देणाऱ्या ब्रिटनमधल्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी एका पत्रात या सगळ्याबद्दल लिहिलंय, मला कायद्याचा अभ्यास करायचा होता. माझी खूप इच्छा होती की मी कायद्याचा अभ्यास करावा आणि आज ती संधी मला मिळतीये. माझं एक स्वप्नच पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. स्वतंत्र अस्तित्वाच्या शोधमार्गावरचं हे जे स्वप्न आहे ना, ते पुढं अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान बनलं. बरं, आत्ताच्या काळाशी थोडीशी तुलना केली तर हे किती महत्वाचं होतं आपल्या लक्षात येतं. आज काही मुलींना सहजपणे शिक्षण मिळतंय बरं का, पण त्यांना स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न पडतायत का? आपल्याला आयुष्यात काय हवंय ते त्यांना नीट उमगलंय का? की पुरुष प्रधान व्यवस्थेच्या, पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या पाईक असल्यासारख्या, वाहक असल्यासारख्या त्या या सगळ्या व्यवस्थेला बळी पडतायत? त्यांना कळतच नाहीये की आपल्या शिक्षणाचं काय करायचंय, आपलं असणं म्हणजे काय आहे आणि त्यासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी स्वीकारायला त्या तयार आहेत का? मुळात त्यांना निर्णय घ्यायचा आहे का आणि आपल्या आयुष्याला आकार दिला पाहिजे हे लक्षात येतंय का? हो, बऱ्याच जणींच्या लक्षात येतंय. त्या धडपडतायत, संघर्ष करतायत, पण अजूनही कितीतरी जणी आहेत की ज्यांना हे उमगतच नाही.
तर अशा वेळी 19व्या शतकातली ही जी स्त्री आहे, त्यांना घरातून सपोर्ट होता, प्रोत्साहन होतं, पण ते पुरेसं नव्हतं ना. पुढचा सगळ्या प्रवासासाठी त्या जोरावर भरारी घेणं तितकंस सहज साध्य नव्हतं. कारण बाहेरची परिस्थिती प्रतिकूलच होती. समाजाचा विरोध होता, शिक्षण व्यवस्थेत अनेक ठिकाणी अडकाठी होती. या सगळ्याला पार करत 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 जायचं होतं. आणि तुम्हाला लक्षात येते का, ज्यावेळी तुम्ही पहिले असता, कुठेतरी पहिल्यांदा तुम्ही जाता, काहीच तुमची वाट मळलेली नसते, त्यावेळी अधिक आणि टोकाचा संघर्ष करायला लागू शकतो, जो कॉर्नेलिया यांना करावा लागला. म्हणजे तुम्ही अधिक खंबीर असणं, अधिक कणखर असणं, अधिक ठाम असणं ही गरज असते. ती त्यांनी मिळवली, कमावली आणि त्या करत राहिल्या, जिद्दीने करत राहिल्या, म्हणून तर त्या पुढे आल्या. काळाचा पैस बघितला ना तर आपल्या लक्षात येतं की ज्यावेळी घराबाहेर पाऊल टाकणं, स्वतःचा छोटासा निर्णय घेणं, यासाठी पण स्त्रीला किती साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. अशा वेळी ह्यूंच भरारी घेणं, आहा, कॉर्नेलिया यांचं भव्य दिव्य जे व्यक्तिमत्व आहे ना, ते इतिहासात अजरामर आहे. आणि पुढच्या काळात अनेकांना ते दिसणारे मार्ग दाखवणारे आणि आपल्याला त्याच्या पुढं कसं जाता येईल याच्याबद्दल सुचवणार पण आहे. मला तुम्हाला सांगायचंय, खूप उत्सुकता आहे मला की पुढं काय घडलं बरं कॉर्नेलिया यांच्या आयुष्यात. पुढच्या भागात ऐकूया. मागील पानावरून ऐकत रहा. नमस्कार. मागील पानावरून.